सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील वडदेगाव येथे एकाचा खून करून दुसऱ्याला जखमी केल्याची घटना सोमवार दिनांक 27 एप्रिल रोजी सकाळी 10:15 वाजण्याच्या सुमारास घडली। कामती पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी विठ्ठल नरसू बागल वय वर्ष 31 राहणार वडदेगाव यांच्या शेतातील गडी महादेव गुंड याने संशयित मंगेश सुरेश डोंगरे राहणार वडदेगाव यांच्याकडे पैसे मागितले होते। याचा राग मनात धरून संशयित मंगेश डोंगरे व त्याचा साथीदार समर्थ संजय जगताप राहणार बेगमपूर हे दोघे वडदेगाव औंढी रोडवरील कालव्याजवळ आले। येथे चर्चा सुरू असतानाच संशयित मंगेश डोंगरे याने फिर्यादीचे भाऊ दत्ता नागनाथ बागल वय वर्ष 38 यांना शिवीगाळ करून तुला आज जिवंत ठेवत नाही अशी धमकी दिली व सोबत आणलेला धारदार चाकूने दत्ता बागल याच्या छातीवर व पोटावर वार केले। यात दत्ता बागल गंभीर जखमी होऊन मयत झाले। दरम्यान त्यांचा भाचा समाधान महादेव जाधव वय वर्ष 25 राहणार इंचगाव हा भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडला असता संशयित महेश डोंगरे याने त्यांच्यावरही चाकूने वार करून त्याला कमरेजवळ व डाव्या दंडावर गंभीर जखमी केला असून जखमी समाधान जाधव यास उपचारासाठी सोलापूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या प्रकरणी विठ्ठल बागल यांच्या फिर्यादीवरून कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत संशयित मंगेश डोंगरे व समर्थ संजय जगताप या दोघांना अटक केली असून या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जेकी कोरे हे करत आहेत।